ओ साहेब, ओ साहेब, आम्हाला सोडा नाहीत ना. आम्ही काय बांधिलंय का तुम्हाला साहेब? नाहीतर काय. अहो साहेब सोडा आम्हाला, मी तुमच्या पाया पडते, जाऊ द्या आम्हाला. ओ साहेब, अहो असं काय करते? एक तर तुम्ही दिवसभर आम्हाला बसवून ठेवले आणि काय म्हणला होता 2 टाइम सगळं मिळेल. काहीच मिळालं नाही. असं कसं चालेल? अहो रात्र झाली ना की आमची लय अवस्था वेगळी होती साहेब. सोडा बघू आम्हाला. काय करा पण सोडा आम्हाला. अरे कसला कोंबडी बाजार भरला इथं हा? साहेब, ओ साहेब, आम्हाला सोडा. हे बघा आमचं गणित ना लय वेगळं असतं. अहो असं जर का राहिलो ना तर आम्ही एका दिवसात मरून जाऊ. अहो साहेब, दारू उतरले ना की लगेच प्यायची सवय आम्हाला. असं नाही होतं दारू उतरले की अंग सहसं आमचं. साहेब काय बी करा पण आम्हाला सोडा इथं. हो साहेब, सोडा ना आम्हाला. आम्ही कुठं अडवलंय तो? जावा चिरंजीव दारुगडा. डॅडी आहो तुम दारुगडा म्हणलं आम्ही. लय उपकार झालं बरं का साहेब तुमचा. 10 लाख 10 लाख देऊ आम्ही तुम्हाला. बिनकामाचे 10 लाख मिळणं सोपी गोष्ट नाही बरं का. हा पण त्यासाठी तुम्हाला दोघांनाही महिनाभर दारू पासून लांब राहावं लागेल. 10 लाख एक रकमी हातात ठेवू. घरामध्ये दारूची टाकीत बसवून घ्या. अहो नाही नाही साहेब. अहो एक वेळ काम परवडत, पण ही दारू सुटायची नाही बघा आमच्याकडनं. येतो आम्ही. चला 20 लाख 20 लाख देऊ. आणि 20 लाख नको असतील तर आमचा एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचं राहून घ्या. आम्ही एकदा गोड वागायला लागलो ना का लय म्हणजे लयच गोड वागतोय. आणि एकदा वाईट वागायला लागलो का लय म्हणजे लयच वाईट वागतोय एकदम. बस समोर बस. समोर म्हणलं आम्ही. समोर म्हणजे खुर्चीवर नाही, समोर म्हणजे खाली बसा. असं आता ठरवा, लायकीपेक्षा जास्त पैसे कमवायचे का जीव गमवायचे. आम्ही काय बाबा दोन्ही करू शकतो काय. ते काय काम आहे सांग म्हणजे कळेल का? हुशार हुशार. आता तुम्हाला असं वाटलं असेल का 20 लाख देऊन आम्ही तुमच्याकडनं काहीतरी कष्टाचं काम करून घेऊ. वा तसं काय नाही. काम एकदम सोपं आहे. उठायचं आणि सरळ थाटात जाऊन तुमच्या लेकीला माघारी घेऊन जायचं. लेख? लेख? कुठली लेख? कुठली लेख ते चांगलं माहिती आहे तुम्हाला. बिडे म्हणून पिढे गाऊ नका. हा ती कुठे आहे ते आम्ही सांग. तिथं जायचं आणि तिथं जाऊन तुमच्या लेकीला तिथून घेऊन जायचं. जमल का? जमल जमल जमल. जमल. हा बरं, हे सगळं करताना नशा पाणी करायचं नाही. आम्ही सांगतो तेवढंच करायचं. यात तुमचाच फायदा आहे. तुमच्या फायद्यात आमचा फायदा आहे. डॅडी ते बघितलं का? हो बघितलं का यांना? कोण यांना म्हणून येते दारू पिणारे भिकारी आहेत म्हणून. चिरंजीव भिंतीला काना असतात. कोणी ऐकलं तर पंचायत व्हायची. वा 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 छेत्री, एक नंबर काम केलं. तू तर म्हणजे ह्यांना एकदम बदलूनच टाकलंस. आता सूर्याच्या आयुष्यात वादळ येणारे वादळ. हे वादळ थांबवायचं
ह्या वादळात त्याचं घरदार बरबाद करायचं या आमच्या हातात असणार आहे. चुकीच्या माणसाशी वैर घेतलंस तू सूर्या. आता तुझ्या कर्माची फळं भोगायला तयार राहा. तुझ्या हातातून गेली रे गेली. फू. हा फोटो भाग्याचा आहे. म्हणजे प्रसादला भाग्याच्या आईबाबाबद्दल काहीतरी बोलायचं होतं. आणि असं असेल तर आईबाबांचं काय? म्हणजे प्रसादला नेमकी काय म्हणायचं होतं? माझं काही चुकलं का? तुम्ही सगळे नाराज दिसताय. नाराज तर नशीबच होतं भाग्याचं. वहिनी ती लहान असतानाच तिचा आई वडील रस्त्याच्या कडेला तिला सोडून गेलं. तर सूर्यानं तिला घरी आणलं, तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. तिच्या आई बापाचं कर्तव्य सूर्यानंच निभावलंय बघा. काय म्हणजे भाग्या तुमची लेक नाही? ताई हळू. भागू आई तात्यांची लेक नसली तरी ती त्यांच्या लेकीपेक्षा आणि माझ्या बहिणीपेक्षा कमी नाही आम्हाला. आणि माझ्यासाठी ती सख्खी बहीणच आहे. जेवढा माझा बाकीच्या बहिणींवर जीव आहे तेवढाच तिच्यावर पण आहे. हे तुझ्यासाठी आहे सूर्या, पण भाग्याला तिच्याबद्दल हे सत्य माहिती आहे का? हे सगळं ना खूप अवघड होऊन बसलेलं आहे. प्रसाद सुद्धा आई बाबा एवढंच म्हणतोय, काही स्पष्ट सांगतच नाहीये तो. पण मला असं वाटतं आपण अजून वाट बघायला हवी. एकदा का तो पूर्णपणे बरा झाला ना की मगच त्याचं काय बी होणार नाही. तो काय बी सांगू शकणार नाही असं मला वाटतंय. तुम्ही त्याच्या भरोशावर राहू नका. ह्याचं प्रकरण काय आहे त्याचा तपास करा तुम्ही. सत्यजित शशिकांत भाग्याचा फोटो घेऊन काय हिंडत होते याचा शोध घ्या. मला तर असं वाटतंय या मागं नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. भय पण काहीच माहिती नसताना कसा तपास करणार? सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाग्याचा आई वडिलांचं काय? काय म्हणजे त्यांनी तिला टाकलं त्याच दिवशी त्यांचा आणि तिचा संबंध संपला. आणि यो विषय बास. आता उद्या भागूचा वाढदिवस आहे. तिने ह्याच्यातलं जरा जरी काय ऐकलं ना तिचा वाढदिवस खराब होईल. दादा काय झालं? तुम्ही सगळे एवढे शांत का? मी काय नवीन आहे का घरात? का चुकीच्या वेळेत आले? अगं काय नाही तू एकदम अशी उड्या मारत आली ना हाका मारत, त्यामुळं सगळेजण असे शांत बसले.